बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद या नावाच्या तालुक्यामध्ये सपकाळ साहेब असतील, शिंगणे साहेब असतील, आमचे जिल्हा अध्यक्ष पाटील साहेब असतील आणि सर्वच आमचे या जिल्ह्याचे पदाधिकारी, या तालुक्याचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्त्यांपासून नागरिकांपर्यंत आज आम्ही या ठिकाणी आलेलो. त्याचं कारण असं, 26 एप्रिल रोजी या तालुक्यामध्ये एका 25 ते 30 वर्षाच्या मुलीचं शव त्या ठिकाणी सापडलं. तिचा गळा कापला होता, तिचा चेहरा जो होता तो जाळण्यात आला होता, त्याच्यावर कुठेही स्किन राहिली नव्हती, तर नुसतं हाडच तिथं होते आणि वरचा जो भाग असतो, जो आपल्या कमरेच्या वरचा भाग, तो पूर्णपणे जाळला गेला होता. आणि मग 26 एप्रिलला ही घटना सापडल्यानंतर पोलिसांचा या बाबतीतला तपास सुरू झाला. SP साहेब, ॲडिशनल SP याच्यात लक्ष देऊन होते असं आम्हाला त्या ठिकाणी कळलं. त्यांनी तिथं त्या धरणाजवळ जाऊन तिथं व्हिजिट सुद्धा तिथं केली आणि व्हिजिट केल्यानंतर मग नंतर बराच तपास झाल्यानंतर त्या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये नजीकच्या एका गावामध्ये, म्हणजे इथून 100 किलोमीटर असणाऱ्या गावामध्ये एका वडिलाली आपली मुलगी ही बेपत्ता झाली अशी कंप्लेंट पोलीस स्टेशन मध्ये मध्य प्रदेशमध्ये दिली होती. मग तिथं पोलीस आपले गेले, महाराष्ट्रातले, त्या वडिलाला धरलं, भावाला धरलं. मग जळगाव जामोद मध्ये त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं आणि आणल्यानंतर आम्हाला जे कळालं इथं असणाऱ्या लोकांकडनं आणि काही व्हिडिओ आम्ही जे बघितले नातलगाचे, त्यांच्या मित्रपरिवारांचे, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की त्यांना उलट टांगलं, त्यांना मारण्यात आलं. त्यांना बेदम मारल्यानंतर त्यांच्याकडे वधवून घेतलं की त्यांची जी मुलगी मिसिंग आहे आणि इथं जे शव सापडले, जी बॉडी सापडली, ज्या महिलेचा मृत्यू झाला ती तीच आहे, तिला आम्ही मारलं आणि इथं महाराष्ट्रामध्ये या तालुक्यात आणून तिला टाकलं असं त्यांच्याकडनं वधवून घेतलं. वधवून घेतल्यानंतर स्पीडीली पोलिसांकडनं तिथं कारवाई झाली. त्या दोघांना जिथं तो घटना घडली होती, मुलीला मारलं होतं, तिथं नेलं गेलं. तिथं दाखवण्यात आलं की हो तिथे आले, आम्ही कसं मारलं, तिला घरी मारलं, 2 दिवस घरी ठेवलं, मग इथं आणलं. मग इथं आल्यानंतर आम्ही तिचा गळा कापला, तिचा जो चेहरा आहे दुसरीकडे फेकून दिला आणि मग जाळलं, कोणाला काही सापडू नये असं काहीतरी तिथं स्टोरी बनवण्यात आली. आता तुम्ही जर बघितलं तर 28 मे पर्यंत पोलिसांनी सगळ्या गोष्टी जसं प्लॅन केल्या होत्या तसंच चालू राहिल्या. पण 28 मे रोजी जी खरी मुलगी आहे त्या वडिलाची, मध्य प्रदेश मधल्या जो काही आदिवासी समाजाचा जो बाप होता, त्याची जी खरी मुलगी आहे ती पोलीस स्टेशनला आली. कारण तिच्याकडे सोशल मीडियावर गेलं की तिच्या वडिलाला आणि भावाला जी बाई जिवंत आहे, जी मुलगी जिवंत आहे, तिच्या मर्डरसाठी त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी आली. ती मुलगी आल्यानंतर पोलिसांचे धाबे दणाणले आणि मग कुठंतरी जी केस पूर्ण केली गेली होती, आदिवासी समाजातल्या, गरीब समाजातल्या लोकांना इथं आणलं गेलं, त्यांना मारलं, भीती दाखवली आणि त्यांना वधवून घेतलं की त्यांनीच तो मर्डर केला, हे सगळं कुठंतरी समोर आलं. या घटनाक्रम तुम्ही आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. म्हणजे गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच गरीबाला, आदिवासी समाजाच्या लोकांना गुन्हेगार पोलिसांकडनं ठरवण्यात आलं. त्याला लागणारे सगळे पुरावे हे तिथं खोटे बनवण्यात आलं आणि या गरीब कुटुंबातल्या आदिवासी लोकांना त्या गुन्ह्यामध्ये अडकवलं. आणि मग हे जी काय प्रक्रिया आपल्या या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली ती अतिशय दुर्दैवी आहे. त्याचं कारण एक पिक्चर तुम्ही आणि आपण सगळ्यांनी बघितला असेल, जय भीम नावाचा. हा जर कोणी बघितला नसेल तर तुम्ही बघा. ह्या घटना बऱ्याच राज्यांमध्ये होतात आणि खऱ्या घटनांवर बनवलेला पिक्चर हुबेहूब तशीच गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तर उद्या जाऊन आम्ही लोकांसाठी त्या ठिकाणी लढतो. सामान्य लोक त्यासाठी लढत असतात, आंदोलन करत असतात आणि मग या लोकांना खोटे तिथं पुरावे दाखवून जर कैद केलं गेलं, त्यांच्यावर कारवाई केली गेली तर ही प्रथा ही बरी नाही. त्यामुळे आम्ही इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर IG साहेबांशी बोललो, SP साहेबांशी बोललो आणि हा जो आदिवासी समाजावर, गरीब लोकांवर दबाव टाकून जे सगळे काही पुरावे बनवले जातात, त्यांना जेलमध्ये टाकलं जातं, या सगळ्यावर खोलात चर्चा होणं, तपास होणं हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यात जे जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे, त्यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये ठेवलं नाही गेलं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे.
त्याच्याबरोबर अनेक इतर काही विषय जे आपल्याला आमचे सपकाळ साहेब असतील आणि शिंगणे साहेब हे तुम्हाला सांगतीलच. पण ह्याच्यावर एक जाणवते, आत गेल्यानंतर बरेच सामाजिक कार्यकर्ते तिथे आले आणि त्यांनी सांगितलं या तालुक्यामध्ये सामान्य लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात. ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले जातात. ही प्रथा अनेक वर्षांपासून या भागामध्ये तिथं केली जाते. त्यामुळे हे जे काही आदिवासी समाजावर झालेला अन्याय, गरिबावर झालेला अन्याय, अशा पद्धतीने ज्या गोष्टी पिक्चरमध्ये दाखवल्या तशाच गोष्टी इथं जर घडत असतील तर ही गोष्ट सोपी नाही, साधी नाही, अतिशय मोठा गुन्हा आहे. त्यामुळे या गुन्ह्यात जे जे कोणी अधिकारी जबाबदार असतील त्यांना तुम्ही तिथं कारवाई झालीच पाहिजे. त्यांना तिथं जेलमध्ये पण टाका, कारवाई जी काय करायची करा, पण हे होणं बरोबर नाही. त्यामुळे आज जे आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब आहेत ते बिझी असतात आणि त्यांच्याकडे होम डिपार्टमेंट आहे. त्यामुळे होम डिपार्टमेंटसाठी त्यांना वेळ मिळत नाही आणि म्हणून असे घटना जर या महाराष्ट्रामध्ये घडत असतील, महिलांवरती अत्याचार वाढत असतील, तिथं चोऱ्या चपाट्या त्या ठिकाणी वाढत असतील, बंदुगिरी जर मोठ्या प्रमाणात वाढत असेल तर मला असं वाटतं त्यांचं डिपार्टमेंटची जबाबदारी दुसऱ्या कुठल्या तरी नेत्यांना दिलं जास्त महत्वाचं आहे, जेणेकरून होम डिपार्टमेंटकडे थोडंसं लक्ष दिलं जाईल आणि या घटना घडण्यापासून कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये ब्रेक लागेल असं आमच्या सगळ्यांचं त्यात मत आहे.